तुम्हालाही असंच वाटतं का की आपल्या भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनल हा चौथा आधारस्तंभ सध्या ढासळत चालला आहे. भारतीय लोकांनी ज्यांच्यावर सरकारपेक्षा जास्त विश्वास ठेवला तीच माध्यमं आता सरकारची प्यारी होऊन लोकांच्या विरोधात कार्य करत आहेत. जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही भारताचे सच्चे नागरिक आहात असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे 2019च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित लेखक पत्रकार रवीश कुमार लिखित द फ्री व्हॉइस हे पुस्तक. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीष काविनकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या ह्या आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही वेगवेगळी पुस्तकं वाचून त्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला पुरवतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या आवडीने योग्य त्या पुस्तकाची निवड करू शकाल आपल्या वाचनासाठी. आमचे आधीचे भाग तुम्हाला पाहायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा. तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कोणतेही पुस्तक वाचण्याआधी आपण जाणून घेतो त्या पुस्तकाच्या लेखकाबद्दल. लेखकाबद्दल सांगायचं झालं तर रवीश कुमार हे सध्याच्या घडीला काही मोजक्या पत्रकारांपैकी आहेत जे सध्या निर्भीडपणे पत्रकारिता करत आहेत. पत्रकारितेकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आत्ताच्या पत्रकारांपेक्षा फार वेगळा आहे. ते आधी NDTV इंडिया या संस्थेत वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते, तर सध्या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे ते पत्रकारिता करत आहेत. अ सिटी हॅपन्स इन लव्ह आणि देखते रहिये ही आणखी 2 पुस्तकं प्रकाशित आहेत. बऱ्याच दिग्गज मंडळींनी ह्या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. ते सुद्धा तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. या पुस्तकाचं मराठीमध्ये अनुवाद सुनील तांबे यांनी केला आहे, तर प्रकाशन मधुश्री पब्लिकेशन यांनी केलं आहे. प्रथम मराठी आवृत्ती 15 ऑगस्ट 2018 रोजी आली, तर नंतर सुधारित आवृत्ती फेब्रुवारी 2020 मध्ये आली. पत्रकार, लेखक आणि द फ्री व्हॉइस नावाचं शीर्षक असलेलं पुस्तक यावरूनच लक्षात येतं की हे पुस्तक आपल्या विचारांना, आपल्या बोलण्याला वाचा फोडणारं आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेवरूनच पुस्तकाचा सारांश लक्षात येतो. पुस्तकात एकूण 11 मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांनुसार ते आपल्याला बरंच काही शिकवत आहेत. ते वाचकांना बोलते व्हा असं आव्हान करून आपल्याला शासनाविरोधात बोलण्याची, त्यांना प्रश्न विचारण्याच्या अधिकारांबद्दल, जबाबदारीबद्दल बोलतात आणि बोलण्याची जाणीव करून देतात. आजच्या या यांत्रिकी जीवनामध्ये माणसाला शासनाने कसं यांत्रिक मानव करून ठेवलं आणि त्यावर जुन्या लोकशाही पद्धतीला धुळीला मिळवून नवीन लोकशाही पद्धतीची उभारणी कशा प्रकारे होत आहे याविषयी ते खुलासा करतात. अशी लोकशाही जी सामान्य माणसाची कधीच होऊ शकत नाही. तसेच कशा पद्धतीने आता संपूर्ण राष्ट्रात भयाचं वातावरण आहे, याची सुरुवात कशी झाली ह्याबाबतही ते खुलासा करतात आणि यालाच ते भयपेरणीचा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून संबोधतात. असं म्हणतात की एकीच्या बळात खूप ताकद असते आणि ह्याचा अनुभव सुद्धा या राष्ट्राने पुरेपूर घेतला आहे. पण ह्याच एकीच्या बळाचा चुकीचा वापर सध्या केला जात आहे. कशा प्रकारे बलशाली एकत्र येऊन गोरगरिबांना छळत आहेत हे पटवून देताना ते हिटलरच्या जर्मनीचा संदर्भ देतात. म्हणूनच ते म्हणतात की जिथे झुंड असते तिथे हिटलरचा जर्मनी असतो. आपण जनता आहोत असं म्हणत ते आपल्याला आपल्या हक्काची जाणीव करून देतात. भारतीय नागरिक या नात्याने असलेल्या आपल्या अधिकारांची जाणीव करून देतात. आपल्या भारत देशाला ऋषीमुनी, संत महात्म्यांचा वारसा लाभलाय, पण ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन सत्तेवर असणारे लोक सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ह्याच ऋषीमुनींचा वापर करून घेत आहेत आणि जनतेला आंधळ्या श्रद्धेला बळी पाडत आहेत. म्हणूनच लेखक बाबा लोकांचा देश असा उच्चार करतात. प्रेमाची गोष्ट सांगत ते आपल्याला तरुणांच्या समस्या आणि त्याकडे समाज आणि सत्ताधारी
कोणत्या नजरेने पाहत आहेत आणि त्यामुळे तरुण पिढी किती बिथरून गेली आहे हे सांगतात. खाजगीपणाच्या मूलभूत हक्काची जाणीव करून देत ते आपल्याला आपल्या खाजगी आयुष्यात शासनाचं होणारं अतिक्रमण याबद्दल जाणीव करून देतात, अगदी उदाहरणासहित. चला, स्वातंत्र्य दिनानिमित्त आईस्क्रीम खाऊया असं म्हणत ते आपल्या बेजबाबदार वागण्याला टोमणा लगावून आपल्याला सावधानतेचा इशारा देतात. सध्याच्या ह्या स्थितीला जबाबदार धरत ते पत्रकार आणि प्रसारमाध्यमांची चांगलीच कान उघडणी करतात. या पुस्तकाबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे, पण वेळेचं आणि नियमांचं बंधन असल्यामुळे इथेच थांबावं लागत आहे. पण खरंच तुम्ही एक जाणकार नागरिक आहात आणि तुम्हाला आणखीन जाणून घ्यायची इच्छा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून घरबसल्या तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. यासारखी आमच्याकडे आणखी बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन निवडून तुमच्या आवडीचं पुस्तक मागवू शकता. चला तर, वेळ झाली आहे रजा घेण्याची, पण नक्की भेटू पुढच्या भागात एका नवीन पुस्तकाची सफर करायला. तुम्हाला जर कोणत्या पुस्तकाची माहिती हवी असेल तर आम्हाला कळवा, आम्ही नक्की त्यावर एका भागात माहिती देऊ. तुमच्या साहित्यप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या या परिवारात सामील व्हा, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल. चला तर मग भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन पुस्तकाच्या सहलीला. तोपर्यंत वाचताय ना? कारण वाचाल तर वाचाल.